वेळेवर जर कोणी तुमच्या उपयोगी येत असेल ना तर ते कांदा टोमॅटो बटाटा आहे. कारण मी असं बोलले तर तुम्हाला नक्की सांगेन. तर मी इकडं आज सकाळी माझ्या दीदीकडे गेले होते आणि तिथून येताना ना दीदीने मला हे काहीसं दिलं होतं टोस्ट आणि तो तिचं शॉप आहे. तर आल्यानंतर मग फ्रेश वगैरे झाले आणि पहिले दूध गरम करून घेतलं. मी का असं म्हणले तर हे बघा कांदा टोमॅटो बटाटो मला यायला तिकडून लेट झाला होता. तर मग मी काय केलं आल्या आल्या माझ्या मिस्टरांना लवकर जेवायला लागतं तर त्यासाठी मग मी आल्यानंतर पटकन असं तयारी केली. म्हटलं की चला बटाट्याची भाजी बनवूया, झटपट बी होते आणि पातळ असल्यामुळे ते भाकरीसोबत खायला व्यवस्थित बरं वाटतं. म्हणून मग मी पटकन इकडे बटाट्याची भाजी करायला घेतली. कांदा टोमॅटो बटाटे मस्त कोथिंबीर वगैरे चिरून घेतली. चांगला कांदा टोमॅटो परतल्यानंतर त्याच्यामध्ये मोठे मोठे बटाटे असे चिरून टाकले आणि वरून कोथिंबीर काळा मसाला हळद वगैरे सगळं टाकलं, मीठ वगैरे टाकलं आणि साईडला ठेवलं. दुसऱ्या गॅसवरती तोपर्यंत जिरी भात टाकला. कारण की थोडासा भात पण रात्रीच्या जेवणात असावा म्हणून मग मी थोडासा भात पण लावला. त्यानंतर मला काही जास्त जेवण बनवायचं नव्हतं कारण मी थोडंसं बाहेर गेले होते. मी कुठे गेले होते ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये दाखवेन कुठे गेले होते. तर मग मी इकडे 2 भाकरी मस्त अशा बनवून घेतल्या त्यांच्यापुरत्या. आणि तुम्हाला पण असंच वाटतं का म्हणजे असं बाहेर जर कुठं आपण गेलो ना तर आल्यानंतर आपल्याला बनवायचं वगैरे स्वयंपाक आणि मग काय आपल्याला बनवावंच लागतं ना कितीतरी थकून वगैरे आलेलं असेल तर. माझंच नाही हे सगळ्यांचंच आहे ना. पण असू द्या ना कारण की हे आपल्याला वरदान भेटलं आहे ना. तर त्यामुळं कसं बायकांच्या हातात कशी अन्नपूर्णा असते ना त्यामुळं कसं ते आपल्याला खूप छान वरदान भेटलं आहे. त्याच्याबद्दल माझी कधीच तक्रार नसते. आणि मग काय मी इकडं मस्त असं संध्याकाळचा थकून आलेले तरी पण मिस्टरांसाठी मस्त असं गरम गरम जेवण बनवल्यानंतर मग तोपर्यंत मिस्टरांची दुसरी फरमाईश इकडं की थोडीशी बासुंदी पण पिण्यासाठी बनवते का. मग नंतर इकडं बासुंदी पण बनवायला घेतली. मस्त अशी पातळ अशी बासुंदी बनवून घेतली आणि इकडं त्यांना जेवायला वाढलं. त्यांचं जेवण झालं की सगळं काही आवरलं. मी काय जेवण केलं नाही, मला लेट झालेला तिकडे जेवण करायला. मग सगळं किचन वगैरे आवरून घेतलं आणि नंतर सकाळसाठी थोडे बदाम भिजू घातली, थोडीशी मटकी भिजू घातली. आणि मग आता सकाळच्या नाश्ता उद्या तर सुट्टी असल्यामुळे मग उद्याच्या नाश्त्यासाठी काय मग तोपर्यंत मग म्हटलं इडली बनव. मग ठीक आहे चालेल. मग इडलीची तयारी करायला घेतली. तयारी म्हणलं तर म्हणजे कसं तांदूळ वगैरे निवडून मस्त असं भिजायला घातले. आणि गाईज जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल ना तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा. आणि प्लीज सबस्क्राईब करा. जर तुम्ही सबस्क्राईब केलं ना तर मला म्हणजे व्हिडिओ बनवायला पण खूप एक्साईट असते मी. आणि मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.